सांसों में तू, दिल के जज्बातों में तू है, तू बस। हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अमुश यूट्यूब चॅनल। पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुश यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे। आता तुम्हा सर्वांनी इथे समजलंच असणाऱ्या व्हिडिओच्या इंट्रोवरून किंवा थंबनेलवरून की आजच्या व्हिडिओची रेसिपी कोणती आहे। तर आजच्या व्हिडिओची रेसिपी आहे की झटपट मार्केट स्टाईल पावभाजी घरच्या घरी झटपट कशी बनवायची। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या। तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणा, 2 वाटी फ्लावर, 4 ते 5 बटाटे, 1 गाजर, 2 शिमला मिरची, 100 ग्रॅम फरसबी, 1 बीट घेतलेला आहे। सगळ्यात आधी मी फ्लावर 15 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतली मीठ टाकून, जेणेकरून फ्लावरमध्ये जे काय आळी किंवा काही असेल तर ते निघून जाईल। आणि थंड झाल्यानंतर पुन्हा ती फ्लावर 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। सर्व भाज्या मीडियम आकारामध्ये कापून घेतल्या आणि कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। सर्व कट केलेल्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर त्या कुकरमध्ये घालून घेतल्या। चवीनुसार मीठ घातलं आणि मीठ पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईपर्यंत हलवून घेतलं। 1 ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड केलं, पुन्हा सर्व भाज्या मिक्स केल्या आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या। तर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी पावभाजीच्या साहित्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते। तिथे मी 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कारण की आमच्या शेटला चटपटीत अशी तिखटवाली पावभाजी खायची होती। आणि इथे जे अद्रकच्या साली होत्या त्या साली फेकून न देता मी चहा पावडरच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते, जेणेकरून जेव्हा नेक्स्ट टाइम चहा बनवता येईल त्या चहामध्ये त्या सालींचा वापर केला जाईल। तर तुम्ही सुद्धा असंच करतात का, किंवा तुम्ही काय वेगळ्या पद्धतीसाठी अद्रकच्या साली वापरतात ते सुद्धा मला इथे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि इथे आमच्या शेटने कुकर थंड झाल्यानंतर मला भाजी पूर्णपणे स्मॅश करून दिली होती। आणि आता इथे प्रत्येकाची वेगळी रेसिपी असते, तर माझी इथे वेगळी रेसिपी आहे। तर इथे मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो याची बारीक प्युरी करून घेतली होती। तर एका टोपामध्ये 3 चमचे मी तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडंसं बटर घातलं होतं। आपण तेलामध्ये बटर घालून घेतलं, त्यामुळे तेलामध्ये फोडणी दिल्यावर फोडणीचं तेल काय उडत नाही। तर पूर्णपणे बटर तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि मिरची याची पेस्ट घालून घेतली। त्यानंतर 2 कांद्याची बारीक प्युरी करून घेतली होती, ती प्युरी याच्यामध्ये घालून घेतली। पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये घालून घेतली आणि या सर्व प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या घरातले जे काही मसाले आहेत ते मसाले मी याच्यामध्ये घातले। सुहानाचा पावभाजी मसाला याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मसाला याच्यामध्ये ॲड केला आणि सर्व मसाले मिक्स करून घेतलं। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काश्मीरी लाल मसाला घालायचा विसरली होती, तर पुन्हा काश्मीरी लाल मसाल्यातले 2 चमचे घातले, जेणेकरून भाजीला मस्त असं लाल कलर येईल। आणि पूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून जे काय आपलं थोडंसं ते मिक्सरचं भांडं हिसळून त्याच्यामध्ये मी घालून घेतलं पाणी आणि पूर्ण प्युरीला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण ज्या काही भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या त्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे। आणि इथे पावभाजी एकदम घट्ट पण व्हायला नको, म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलं आणि पुन्हा कुकर सर्व त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं। तर तुम्ही पाहू शकता तिथे आपल्या भाजीला मस्त असा कलरसुद्धा आला होता आणि भाजीला जसजसा कड येत होता तसतसं घरामध्ये खमंग असा सुगंध सुटला होता। तर ही झटपट अशी पावभाजी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि भाजीला उकळ आल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मसाला पावभाजीचा याच्यामधनं घालायचा आहे। भाजीमध्ये वर्ण मसाला घातला तर पुन्हा त्या भाजीला मस्त अशी चव येते। आणि भाजीला उकळ आल्यानंतर हवी तेवढी कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त अशी आपली गरमागरम मार्केट स्टाईल पावभाजी ते रेडी झाली होती। आणि पावभाजीचा सुगंध तर तुम्ही विचारूच नका। आता ही पावभाजी तुम्ही सुद्धा घरी नक्कीच ट्राय करून पहा। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरमागरम पावभाजी खायला सुद्धा या। तर मध्ये मस्त अशी भाजी घेतली, त्यानंतर वरनं कांदा टाकला, लिंबू घेतला आणि मस्त बटरमध्ये पाव गरम केले आणि इथे आपली गरमागरम मस्त अशी पावभाजी सुद्धा रेडी झाली होती। तर तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी मार्केट स्टाईल कशी वाटली मला नक्कीच सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।